काँग्रेसचा कोणालाही पाठिंबा नसून काँग्रेस स्वबळावर नगराध्यक्षपदाची निवडणूक लढणार. शहराध्यक्ष रिचर्ड जॉन. खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाकरिता काँग्रेसचे अधिकृत उमेदवार तौफिक कर्जीकर हे असूनही काही काँग्रेसच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी 28 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार गट राष्ट्रवादी परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार डॉ. सुनील पाटील यांना पाठिंबा दिला होता. दरम्यान आता याबाबत खोपोली शहर काँग्रेसचे अध्यक्ष रिचर्ड जॉन यांनी 29 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत काँग्रेसने कोणालाही अधिकृतरित्या पाठिंबा दिला नसून काँग्रेस स्वबळावर नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पक्षविरोधी कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही रिचर्ड जॉन यांनी कार्यकर्त्यांना दिलाय. शिवाय थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार तौफिक कर्जीकर यांना मतदान करा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शहराध्यक्ष रिचर्ड जॉन, नगराध्यक्षपदाचे उमेदवार तौफिक कर्जीकर, शहर उपाध्यक्ष हैदर अली फक्की, निवृत्ती मोरे, विलास देशमुख, जिंदत झरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसचे उमेदवार सर्वप्रथम आपल्या तय्यब शेख यांच्याबरोबर शरीफा शेख आणि भोसले असं नाव आलं, पण ते पिक्चरमध्ये डॉक्टर अरुण शेखचे त्यांच्या मुलांनी त्यांनी जे छोटीशी एक बाईट मुलाखत अश्विनीताई पाटील यांच्या समक्ष ती दिलेला. या बाईटमध्ये त्यांनी सांगितलंय की आम्ही काँग्रेसचे जे नगरसेवक आहे, आम्ही थेट नगराध्यक्षाच्या उमेदवार श्री सुनील पाटील यांना आमचा पाठिंबा आहे, काँग्रेस कमिटीचा पाठिंबा आहे वगैरे. तर सर्वात प्रथम तुम्हाला माहितीसाठी सांगतो, जे बोलत होते डॉक्टर शमशील अरुण शेख हे काँग्रेसचे उमेदवार नाही, त्यांचे वडील उमेदवार आहेत, ते त्या कॅमेऱ्यावर किंवा त्यांच्या बाईटमध्ये नाही. दुसरं, त्या ठिकाणी भोसले सुद्धा अनुपस्थित होते. आता या सर्व मंडळींना हा बाईट यावेळी देण्याचं कारण काय? तर इलेक्शनमध्ये तुम्हाला माहिती आहे की इलेक्शनच्या टायमाला आता त्यांना काँग्रेसचा आमचा थेट उमेदवार तौफिक कर्जीकर उभे आहे. तर आमच्या मताने त्यांना काय डॅमेज होत असेल म्हणून त्यांनी हा केलेला एक प्रयोग आहे. आणि त्याच्यामध्ये काल त्या 4 नगरसेवकांना, शरीफा शेख आमच्या हॉलमधल्या, अरुण शेख 6 नंबरमध्ये आणि तय्यब शेख हे 13 नंबरमध्ये, त्यांच्या जोडीला ते पॅनलला आहेत सौ भोसले म्हणून. त्या दस्तुरीच्या आहेत. या उमेदवारांचं ती बाईट घेतली तर त्यांच्यामध्ये त्या बाईटमध्ये काँग्रेसचा पाठिंबा म्हणून ते सांगण्यात आलं. तर काँग्रेस पक्षाचा उमेदवार, अधिकृत उमेदवार तौफिक शेख आहे, कर्जीकर आहे. आणि बाद त्याच्यात एक खुलासा असा करतो, ही नगरपालिकेची थेट नगरसेवकाची निवडणूक आहे, अध्यक्षाची निवडणूक. याच्यामध्ये प्रत्येक भागातला आता मतदान काय होणार आहे, डायरेक्ट पब्लिक मधनं होणार आहे. नगरसेवक काय निवडून ते काय मत देत नाही आणि अध्यक्ष होत नाही. त्यांच्या भागात जे उभे आहेत ते त्या वरच्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराला मतदान करणार आहे. आता त्यांना याच वेळी असं काय घडलं की त्यांना भेटून त्यांना ती बाईट देण्याची वेळ आली. ते इलेक्शनमध्ये सर्व घेणदेण चालतं. त्या आमिषापोटी ती मंडळी तिकडे गेली आणि त्यांनी ते सांगितलंय. आता प्रत्येक उमेदवाराच्या समोर राष्ट्रवादीचा उमेदवार आहे, घड्याळ आहे, त्याच्या समोर आमचा उमेदवार आहे. अशा 3-4 ठिकाणी आमचे उमेदवारच आहे. तर काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढते. काँग्रेस पक्षाचा उमेदवार आमचे आहे आणि खोपोलीतल्या सर्व भागात आमचे कार्यकर्ते, एकूण 62 पोलिंग स्टेशन आहे खोपोलीत आणि 62,000 मतदार आहे. 62 पोलिंग स्टेशनवर काँग्रेसचा जो कार्यकर्ता आहे तो काँग्रेसला मतदान करतो. आणि 25 वर्षानंतर काँग्रेस निवडणूक लढवते थेट नगराध्यक्षाला. याच्या अगोदर इब्राहिम पाटील उभे होते. तर आमचे फिक्स मतं आहेत, काँग्रेसची मतं आहेत, ती काँग्रेसला मिळणार. 6 उमेदवार जे आमचे आहेत त्या भागात सुद्धा काँग्रेसला मतदान मिळेल. व्यक्ती केला म्हणून मतदार जात नाही, ज्याचे विचार जात नाही, तो काँग्रेसचा विचार जो आहे तो काँग्रेस बरोबर राहील आणि त्याप्रमाणे आम्ही निवडणुकीला सामोरे जातोय. आपल्याला ह्याच खुलासा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली.